मुरली बघ. हो. हे तुम्हाला वाचनाची आवड आहे, नाटक बघण्याची आवड आहे आणि वेगवेगळे पदार्थ बनवण्याची. हो हो. बरं, आता तुम्ही म्हणाल की ऑर्डर्स घेता, म्हणजे काय करता तुम्ही तुमची? ऑर्डर्स म्हणजे मला छोट्या पार्ट्याच असतात, बर्थडे पार्टी, नंतर आपलं आता 31st गेलं तर त्याची पार्टी, म्हणजे बिर्याणीज वगैरे किंवा स्टार्टर्स वगैरे असं करून देते. किंवा लहान लहान समारंभ असतात की तिकडे जेवण लागतं तर ते मी बनवून देते. ओके. हो हो. तुमच्या फील्डमध्ये तुम्ही व्यवस्थित तुम्हाला फायदे तुम्ही करून देऊ शकता. हो 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 अगदी. बरोबर. वर्षाला साधारण किती पार्ट्या तुमच्या होतात? भरपूर. कायम चालू असतात. केक वगैरे पण तयार करून देत असते. म्हणजे नॉर्मली 300 पार्ट्या तरी होत असतील. हो हो हो. 365 दिवस. हो हो हो. कारण वाढदिवस तर सारखे चालूच असतात ना. वाढदिवस चालू असतात, त्यानंतर तुमचे बारसे चालू असतात, नाही? हो हो अगदी. बरं, तुमचं शिक्षण आणि तुमचं माहेर कुठलं? माझं शिक्षण BA आहे आणि माझं माहेर ठाण्याचंच आहे, पण लग्न होऊन पण ठाण्यातच राहिलं आहे. म्हणजे हे मॅनेज्ड होतं, प्लॅन्ड होतं का कसं होतं तुमचं? नाही नाही नाही, लव्ह मॅरेज नाही, टोटली अरेंज मॅरेज आहे. बरं बरं बरं. आणि किती वर्ष झाली लग्नाला? आता हे 21 वर्ष झाली. 21 वर्ष झाली. हो हो. बरं, तुमचं लग्न झालं त्यावेळी तेव्हापासून तुमचे यजमान हे मायक्रोबायोलॉजी का त्याच्यातच होते? हो हो हो. तेव्हापासून त्यांची कीर्ती चालू आहे? हो, आम्ही 10 वर्ष उरणला होतो. आणि तुम्हाला एक आठवण सांगते की उरणला तुमचं एका लग्नाची गोष्ट असं नाटक लागलं होतं आणि माझा मुलगा खूपच लहान होता तेव्हा, 3री 4थीत असेल, तेव्हा आम्ही त्याला घेऊन गेलो होतो आणि तेव्हापासून तो फॅन आहे तुमचा. बरं, 10 वर्ष तुम्ही उरणमध्ये होते? हो हो. ओके ओके. आणि त्यानंतर तुम्ही ठाण्यात परत सेटल झालो? बरं. तेव्हापासून त्यांचं आउटडोअर हे त्यांचं? हो हो, कायम पहिल्यापासूनच त्यांचं तसं. लग्न झाल्यापासून मानसिक तयारी तुमची पहिल्यापासून? हो हो होती. हो. ठीक आहे, आता तुम्हाला मी जरा चहा बसतो, फ्रेश करतो. हो हो. मग तुमच्या हाताची चव बघायला आपण आपल्या किचनमध्ये जाऊया. मंडळी, चहा घेतो, त्यांना फ्रेश करतो, मीही फ्रेश होतो. काय चहा हे पेय असं आहे ना की जरा फ्रेश होते, त्याची असं सवय, आदत से मजबूत. या ना. प्रणतीची चहा बी पिऊन आपण आता फ्रेश झालेलो. तुमचं आमच्या किचनमध्ये मनापासून स्वागत. आपली पहिली रेसिपी काय आज? पहिली रेसिपी आहे कॉर्न पॉप्स. कॉर्न पॉप्स ही काय तुमची स्पेशल आहे? हो, स्पेशल म्हणजे अशी सुचलेली रेसिपी. हो, म्हणजे यशस्वी रेसिपी आहे ना? अगदी अगदी. ओके. थोडं इकडे आणि मला साहित्य सांगा, मी इथपासून असं विचारतो तुम्हाला. हो, हे बेबी कॉर्न्स आहे. ओके. बटाटा आहे तो शिजवलेला बटाटा. नंतर हे आपण उकडून घेतलेलं गाजर आणि फ्रेंच बीन्स आहे. ओके. नंतर हा आहे कॉर्नफ्लावर आहे. नंतर चटणी, गरम, एक हा मसाला आहे. हा मसाल्यामध्ये काय म्हणजे वेलची आणि दालचिनी आपण घेतलेली आहे. नंतर आलं लसूण पेस्ट. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले
त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.